हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला चौथी छातीचा ब्लाऊजचं मेजरमेंट अस्तरवरती टाकून दाखवणार आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे हा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर आपण बघूया, पहिले ब्लाऊजची आपण स्लीव्स काढून घेऊया. कपड्याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. कपड्याचं सेंटर आपल्याला 7.5. आता ब्लाऊजच्या स्लीव्स किती आहेत बघूया. ब्लाऊजचे स्लीव्स 6.25 आहेत. तर आपल्याला अस्तरचा ब्लाऊज आहे तर अर्धा इंचच आपल्याला वाढवायचं आहे. 6.25 आहेत तर आपल्याला 6.25चे स्लीव्स करायचे आहेत. म्हणजे आपल्याला शिवून 6.25चे होतील. आता याच्यामधनं 3 इंच आपल्याला मायनस करायचं आहे दोन्ही साईडला. आणि स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, मी स्लीवचा शेप देऊन घेतलेला आहे. आपण आता याला कटिंग करून घेऊया. हे बघा, मी स्लीव्स कट करून घेतलेले. तुम्हाला एकदा चेक करून दाखवते. तुम्ही बघू शकता इथे 1/2 इंच आतमध्ये खोलगट भाग आलेला आहे आणि हा उतळ आहे. स्लीव्स आपण काढलेले आहेत. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट काढून घेऊया. आपण ब्लाऊजची छाती कितीची आहे एकदा चेक करूया. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे. तर मेजरमेंटच्या ब्लाऊजच्या फिटिंगच्या शिलाईपासून बटनाचा ब्लाऊज आहे. तर ज्या साईडला बटनची पट्टी असते तिथून मोजायचं आहे. मेजरमेंटच्या फर्स्ट शिलाईपासून 8.5ची घडी येते. म्हणजे हा 4थी छातीचा ब्लाऊज आहे. तर 8.5मध्ये 2 इंच मार्जिन आपण ॲड करूया. कारण मला हा बॉक्स टाईपमध्ये शिवायचा आहे. त्यासाठी मी 2 इंच ॲड करणार आहे. 9.5 10.5ची आपल्याला पूर्ण घडी घ्यायला लागणार आहे. हे बघा, 10.5ची पूर्ण घडी आहे. मला हा बॉक्स टाईप करायचा आहे. जर तुम्हाला बॉक्स टाईप करायचं नसेल तर तुम्ही 1.5 इंच मार्जिन ठेवू शकता. आणि जर बॉक्स टाईपमध्ये फिटिंग करायची असली तर तुम्ही 2 इंच त्याला मार्जिन ठेवा. हे बघा, आपली ही 8.5ची मेन घडी आहे. हा छातीचा 4था पार्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2 इंच ॲड केले. तुम्ही बघू शकता पूर्ण आपल्याला 10.5ची भेटले. त्याच्यानंतरच्याला आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे ती बघून घेऊया एकदा. ब्लाऊजची उंची तुम्ही बघू शकता. 13 इंच रेडी ब्लाऊज आहे. स्टिच करून आपल्याला 13 इंच पाहिजे. तर त्याच्यामध्ये बॅक साईडला 1 इंच वाढवायचं आहे. कटोरी ब्लाऊज आहे हा. 13मध्ये बॅक साईडला आपल्याला 14 इंचचं करायचं आहे. हे बघा, बॅक साईडला 14 इंच घेतलेलं आहे. या साईडला पण सेम मार्किंग करायची 14 इंचावरती. आणि 14 इंचावरती मार्किंग करून लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची. आता हा कटोरी ब्लाऊज आहे. तर बॅक साईडला 1 इंच वाढवलं तर पुढे अर्धा इंच. 13मध्ये बॅक साईडला 1 इंच वाढवले 14 झाले तर पुढच्या साईडला 13.5 इंच येणार. ह्या साईडला पण 13.5लाच मार्क करायचं आहे. लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घेऊया आपण. आता आपण शोल्डर चेक करणार आहोत. शोल्डर लास्ट व्हिडिओमध्ये पण मी दाखवले तुम्हाला कसं चेक करायचं आहे. शोल्डर किती मेजरमेंट शोल्डरचं किती आहे ते कसं घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने आपण ह्या व्हिडिओमध्ये पण शोल्डर मेजरमेंट करणार आहोत.
तुम्ही बघू शकता मी इथं पहिलं ड्रॉ करून घेते. स्लीवच्या इथून स्ट्रेट लाईन कुठे आहे तिथे, आणि तिथून ज्या साईडला काचपट्टी किंवा ज्या साईडला हुकपट्टी असते तिथपर्यंत घ्यायचं असतं, त्या त्या साईडून घ्यायचं असतं. तर 5.5 माझं शोल्डर येते, तर मी इथे 5.5 वरती मार्क करते शोल्डरला. आता आपण मुंडा किती घ्यायचा आहे ते बघूया. ब्लाऊजचा मुंडा किती आहे ते एकदा मोजून घेऊया. हे बघा, शोल्डरपासून जिथे आपली फिटिंग येते ब्लाऊजची तिथून स्ट्रेट लाईन जिथे येते 4.5चा मुंडा मला भेटतोय. मग मी इथे 4.5चं मार्किंग करणार आहे. 4.5 इंच. ह्या साईडला पण मी 4.5 इंच घेणार आहे. इथून पण 4.5 वरती मार्क करणार आहे, आणि इकडे सुद्धा 4.5. आता मुंड्याला आपण शेप देऊन घेऊया. हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. तर फ्रंट पार्टला मुंड्याला 1 इंचाचा शेप देतात आणि बॅक पार्टला 1.5 इंचाचा. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता इथं मी 2 इंचाचा गळ्याची रुंदी घेतलेली आहे. बॅक साईडची पट्टी किती आहे ते एकदा चेक करून घेऊया ब्लाऊजची. या ब्लाऊजची बॅक साईडची पट्टी 4 इंचाची आहे. तर मी बॅक साईडची पट्टी 4.5 इंचाची घेईन, म्हणजे मला कमरेच्या शिलाईमध्ये आणि पायपिंगमध्ये जाऊन माझी रेडी पट्टी 4 इंचाची होऊन जाईल. आणि रुंदी इथे मी 2.5 इंचाची घेत आहे, आणि इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. मला इथे बॅक साईडला चौकोनीच गळा करायचा आहे, तर मी त्याच्यामध्ये काही शेप वगैरे नाही देणार आहे. आहे तसंच ड्रॉ केलं आहे मी चौकोनी गळ्याला. आता फ्रंटचा नेक किती आहे आपण एकदा मोजून घेऊया. शोल्डरपासून फ्रंटचा नेक शोल्डरपासून फ्रंटचा नेक बघा 5.5 वरती येते. फर्स्ट बटन आहे तिथे मी ड्रॉ केले, मार्क केले. मग फ्रंटचा नेक 5.5 वरती घ्यायचे, 5.5 इंच, आणि रुंदीला 2.5 इंचाचं घ्यायचं आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. याला हाफ सर्कलमध्ये शेप द्यायचे. आता बॅक आणि फ्रंट दोन्ही झालेले आहेत. आता इथे क्रॉसपट्टी आपण काढून घेऊया कटोरीचं मेजरमेंट टाकायसाठी. क्रॉसपट्टी 3 आणि 2ची, 3 आणि 2ची क्रॉसपट्टी फ्रंटला सगळ्या मेजर ब्लाऊजमध्ये सेमच असणार आहे ड्रॉ करायला. मग त्याच्यानंतर आपण कटोरीचं मेजरमेंट घेऊन कटोरी आपण त्याच्यावरती ड्रॉ करायची. आता हा 34 छातीचा ब्लाऊज आहे, तर त्याची कटोरी तुम्ही बघू शकता. मेजरमेंटच्या ब्लाऊजची कटोरी मला 5 इंचाची कटोरी आहे. इथे बघा, इथे शिलाई आहे. कटोरी रेडी 5 इंचाची आहे, तर मी इथं 5.5 इंच घेईन, का तर मला शिलाईसाठी अर्धा इंच मार्जिन लागेल. आणि इथून वरती 1 इंच घेईन आणि कटोरी ड्रॉ करायची. आता आपण शोल्डर पासून जिथे कटोरी अटॅच झाले ती पट्टी मोजणार आहोत किती येते. 3.5 इंचाची येते माझी रेडी पट्टी. तर माझी इथं 3.5 4.5 इंच 1 इंच मी हे केलं आहे, त्याच्यामध्ये ॲड करून इथे बरोबर मला 4.5 इंचाची रेडी पट्टी भेटते. कारण इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच जाऊन 3.5 इंचाची पट्टी ऑलरेडी मला भेटून जाईल. म्हणजे माझा रेडी ब्लाऊज इथली पट्टी 3.5 इंचाची होऊन जाईल. तर आता आपण एकदा मेजरमेंट परत चेक करूया. पूर्ण उंची आपल्याला 13 इंच आहे, तिथे 1 इंच ॲड केलं आहे बॅक साईडला, आणि फ्रंट साईडला अर्धा इंच केले. मग इथे 13.5 झाले आणि इकडे 14 झाले. छातीची घडी आपल्याला 8.5ची आहे. हे बघा, इथे मी 8.5ला मार्क केले. त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन केले, कारण मला हा बॉक्स टाईप ब्लाऊज बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी 2 इंच मार्जिन केले. बॉक्स टाईप नसेल करायचं तर तुम्ही 1.5 इंच सुद्धा मार्जिन घेऊ शकता. आता इथे शोल्डर आपण 5.5चे घेतले. मुंडा इथे 4.5चा आहे. दोन्ही साईडला सेम मुंडा घेतलाय, 4.5 4.5 आणि इथे 4.5, आणि 2 इंच गळ्याची रुंदी घेतली. बॅक साईडची पट्टी माझी 4ची आहे, मी 4.5ची घेऊन 2.5ची गळ्याची रुंदी घेऊन ड्रॉ केले. मला स्क्वेअर टाईपमध्ये शेप पाहिजे. आणि पुढचा गळा
5.5 आहे आणि रुंदी मी 2.5 इंचाची घेऊन स्क्वेअर ड्रॉ करून हाफ सर्कलमध्ये शेप दिलेला आहे. आणि कटोरी माझी जी आहे ती 5 इंचाची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच मी मार्जिनसाठी वाढवून शेप देऊन मार्क केलेला आहे आणि इथे 1 इंच मार्क घेऊन कटोरीचा शेप दिलेला आहे. हे आपलं फ्रंट बॅकचं मेजरमेंट झालेलं आहे 34 छातीसाठी. आणि आता आपण एकदा मेजरमेंट क्रॉस चेक पण करून झालेलं आहे. आता आपण हे मेजरमेंट कट करून घेऊया. हा बॅक पार्ट आहे. आता फ्रंट पार्ट आपण कट करूया. हे बघा, बगल मी कट करून घेतले. आता आपण कटोरी ओपन करून कटोरी ड्रॉ करून घेऊया पूर्ण. आता ही पूर्ण कपडा ओपन केलेला आहे. आता इथून आपल्याला 2.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि इथे अर्धा इंच हा शेप जॉईन करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा हे 2 पॉईंट जॉईन करून घ्यायचे. आता हे बघा, मी इथे 5.5 घेतला होता आणि त्याच्यामध्ये 2.5 इंच ॲड केले, तर मला पूर्ण 8 इंचाचं मेजरमेंट भेटतं. तर त्याचा मी हाफ करणार आहे. 4 इंचावरती मार्किंग करून 1.5 इंच वरती आणि 1.5 इंच खाली असं मार्किंग करणार आहे सेंटरला. नंतरच्याला मी कटोरीचा शेप ड्रॉ करणार आहे. हे बघा, आपला हा कटोरीचा शेप झालेला आहे. वन साईडची कटोरी आपल्याला ह्या साईडला भेटणार आहे. सेकंड साईडची मी दुसरीकडे तुम्हाला दाखवते कुठे काढायचं एक्झॅक्टली. हे बघा, एक साईडची कटोरी झाले. दुसऱ्या साईडची कटोरी आहे ते इथं आपल्याला हाफ सर्कल कपडा भेटलाय, तिथे आपण दुसऱ्या साईडची कटोरी काढून घेणार आहे. कपड्यावरती कटोरी व्यवस्थित ठेवून नंतर कट करायचे. हे बघा, मी कटोरीचे दोन्ही पार्ट कट करून घेतलेले आहेत. आता आपण क्रॉसपट्टी काढूया, मोठी क्रॉसपट्टी काढून घेऊया. मोठी क्रॉसपट्टी 5.5 आणि 4.5 येईल. इथे 2 इंच ऍड करून छातीची घडी टाकून घ्यायची. 10.5 वरती मार्क करते मी आणि इथे 4.5 वरती. ही आपली मोठी क्रॉसपट्टी भेटली. जी वरच्या साईडून लागते ती क्रॉसपट्टी मी काढते. हे बघा, ही मोठी क्रॉसपट्टी मी काढलेली आहे. आता छोटी क्रॉसपट्टी 3 आणि 2चे ती या कपड्यामध्ये मी काढून घेते. 3 आणि 2 ह्याला ड्रॉ करून घेऊया. आता कट करून घेते मी हिला.
हे बघा 3 आणि 2ची क्रॉसपट्टी मी कट केलेली आहे. ही मोठी क्रॉसपट्टी आहे आणि ही 3 आणि 2ची क्रॉसपट्टी आहे. हे सगळे आपले अस्तरचे पार्ट आहेत. ही कटोरी आहे, ही बगल आहे जी कटोरीला अटॅच होते. हा बॅक पार्ट आहे आणि ही स्लीव्स आहे. बॅक पार्टचा मधला पार्ट मी कट नाही केला कारण मला चौकोनीच गळा हवा आहे. आता आपण कपड्यावरती हे कट कसं करायचं ते बघूया. हा ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीस थोडा सिल्की आहे. जर तुम्हाला डायरेक्ट कटिंग जमत नसेल तर तुम्ही कपड्याला पिन अटॅच करून सुद्धा करू शकता. मी पहिली स्लीव्स काढून घेते या कपड्यामध्ये. स्लीव्सला वन साइड प्रिंट आहे, तुम्ही बघू शकता. डायमंड आहेत. मी दोन्ही साईडला कपडा 1-1 इंचाचं सोडून नंतरच्याला मग स्लीव्स कट करणार आहे. त्याच्यामुळं काय होईल की हे डायमंडची जे आहेत लेस वगैरे असते तर आपण काढून त्याला लावू शकतो, पण जे कपड्याला पहिल्यापासून डायमंड असतात त्याला काहीच नाही करू शकत. मग त्याचा सेंटर आपल्याला करावा लागतो. त्यासाठी मी दोन्ही साईडला 1-1 इंच कपडा सोडलेला आहे. नंतर मी कटिंग करत आहे स्लीव्स. वरतून अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे. मी दोन्ही साईडला पण कपडा अटॅच करणार आहे. जो मी एक्स्ट्रा कपडा ठेवला आहे त्याला मी कट करते, म्हणजे अटॅच करताच्या वेळी मला मधली डिझाईन क्रॉस होणार नाही. कारण वन साईडला पण मी दोन्ही साईडला 1-1 इंच सोडलेले तुम्ही बघू शकता. ही स्लीव्स मी काढून घेतलेले आहे. आता बॅक पार्ट बाकीचे जे पार्ट राहिलेत ते ठेवून मी काढून घेणार आहे. कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, कुठेही खालीवर नाही होणार ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. हे बघा मी कपडा व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. मी पहिला बॅक पार्ट काढून घेते. माझा बॅक पार्ट आहे. व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे कपडा. आता वरची साईडला थोडा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून मी कपडा कट करत आहे, कारण कपडा खूप सिल्की आहे. त्याच्यामुळं मी थोडंसं एक्स्ट्राचा कपडा ठेवत आहे, का तर स्टिचिंगमध्ये मला काहीच प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. मी बॅक पार्ट काढून घेतलेला आहे. आता इथे आपण पहिली बगल काढून घेऊया, जी कटोरीला अटॅच होते. मी बगल काढून घेतलेले बघा तुम्ही. आता इथे पहिली मी मोठी क्रॉसपट्टी काढून घेते आणि मग कटोरी काढून घेणार आहे. हे बघा कपड्यावरती क्रॉसपट्टी ठेवलेली आहे. थोडंसं अर्धा इंच जास्त कपडा ठेवून कट करून घ्यायचं आहे तिला. मी हे जे 2 पार्ट करून घेते क्रॉसपट्टीचे, कारण कपडा खूप सिल्की आहे, सरकणार. त्याच्यामुळे मी अगोदरच त्याचे 2 पार्ट करून घेते. मोठी क्रॉसपट्टी काढलेली आहे. आता कटोरी फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये काढायची राहिली बॅलन्स.
कटोरी आता इथे ठेवलेले आहे. कपडा खालचा वरचा दोन्ही सेम आहे का बघा, पाठी पुढे नाही झाला पाहिजे. हा माझा राहिलेला कपडा आहे. ही कटोरी आहे बघा, मी कटोरी काढून घेतलेली आहे. ही क्रॉस पट्टी, ही बगल, हा माझा बॅक पार्ट आहे. हे बघू शकता, बॅक पार्टला मला चौकोनी गळा करायचा आहे. आणि ह्या स्लीव्स आहे. स्लीव्सला मला दोन्ही साईडला जॉईन करावं लागेल, तेव्हाच हा सेंटरला व्यवस्थित मध्ये बरोबर येईल. मी दोन्ही साईडला याला जॉईन करणार आहे. या स्लीव्स आहे आणि ही छोटी क्रॉस पट्टी आहे. आणि हा माझा राहिलेला जो काही कपडा आहे अस्तरचा आणि ह्याचा, आणि अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि तुम्हाला माझं कटिंग कसं वाटलं आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि काही तुमचे डाऊट असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. थँक्यू सो मच.